तोफखाना स्टेशनचा रेकॉर्ड ब्रेक तपास 4 तासात सर्व उघड। शीख पंजाबी सिंधी समाजाकडून पीआय भांबळ यांचा थाटात सत्कार, शहरभर चर्चा। अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये शीख पंजाबी आणि सिंधी समाजाच्या मान्यवरांनी पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाचा विशेष सत्कार करत जोरदार कौतुकाचा वर्षाव केला। 2 दिवसांपूर्वी समतानगर परिसरात एका दिव्यांग युवकाला चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील 3 लाखांची रोकड लुटण्यात आली होती। या संदर्भात तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक भांबळ यांनी स्वतः तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या 3 ते 4 तासात आरोपीला पकडत मुद्देमालासह संपूर्ण प्रकरण उकलून काढले। या कारवाईत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर आणि त्यांच्या टीमने वेगवान हालचाल करत आरोपीला जेरबंद केलं। या शिताफीच्या आणि तात्काळ केलेल्या कारवाईमुळे शहरात प्रशंसेचे वातावरण निर्माण झाले असून शीख पंजाबी आणि सिंधी समाज बांधवांनी पोलीस दलाला जोरदार दाद दिली। या सत्कार सोहळ्यावेळी बलदेव सिंह वाही, प्रदीप पंजाबी, अनिल सबलोक, राकेश गुप्ता, जितू गंभीर, अजय पंजाबी, हरप्रीत सिंग नारंग, जयकुमार रंगलानी, राजेंद्र चावला, अमरप्रीत वाही, सनी आहुजा यांच्यासह शीख पंजाबी सिंधी समाजाचे ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये शीख, सिंधी आणि पंजाबी समाजाचे जे प्रमुख सगळे मंडळी या ठिकाणी आले। गेल्या 2 दिवसापूर्वी आम्ही जे एक रॉबरीचं डिटेक्शन केलं त्यामध्ये अगदी 4 तासात रिकव्हरी झाली होती। त्याबाबत त्यांना ते कौतुक करण्यासाठी आज इथं आले आणि पोलिसांच्या कामाची त्यांनी आज वाखाणणी केली। मी त्यांना ग्वाही देतो की असंच तत्पर काम तोफखाना पोलीस स्टेशनकडून भविष्यातही होईल। ज्या ज्या ठिकाणी जनतेकडून आपल्याकडून आम्हाला मदतीची गरज भासेल त्यावेळी आपण मदत करावी। पोलीस आपल्यासाठी आपल्या सेवेत कायम तत्पर आहेत। तोफखाना पोलीस स्टेशनचं काम आम्ही नक्कीच उंचावू, उज्ज्वल करू। जे काही नागरिकांच्या तक्रारी आहेत किंवा व्यापाऱ्यांच्या समस्या आहेत ते सोडवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू, एवढी मी आज आपल्याला सर्वांना ग्वाही देतो। आणि आपण आज या ठिकाणी येऊन पोलिसांचं कामाचं कौतुक केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो। सिख, सिंधी, पंजाबी सब समाज की ओर से मैं जगदीश भांबड़ सर, चहर सर और उनकी पूरी टीम का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि इतनी तत्परता से, इतनी फास्ट इससे ये जो इन्होंने कार्रवाई करके आरोपी भी पकड़ लिया और जो उसके पास आरोपी के पास हस्तगत माल था वो भी सारा ले आए वापस। और सब परिवार, पंजाबी परिवार को उसको इमीडिएटली उसके बारे में सारी जानकारी दी गई। इसलिए मैं सिख, सिंधी, पंजाबी समाज, पंजाबी परिवार और हम सब की तरफ से भांबड़ सर को और चहर सर और उनके साथ में जो बाकी की पूरी टीम थी, पूरी तोफखाना की पूरी टीम थी, इन सब का मैं बहुत बहुत आभारी हूँ। और सबको ऐसे ही आगे तत्परता से काम करते रहे। हम समाज की ओर से भी इनको पूरी तरह से कोशिश करेंगे कि हमारी तरफ से भी सब इनको ऐसे ही सहायता, ऐसे ही हेल्प होती रहे किसी तरीके से, जिस तरीके से भी हमको उसमें चांस मिले। सबको बहुत बहुत धन्यवाद। हम जो भी समाज है या जो भी नगर के प्रत्येक नागरिक है अपने घर में चैन की नींद क्यों सोता है? जस्ट बिकॉज ऑफ द डिपार्टमेंट। आज हमारे घर में हम चैन की नींद सोते हैं, हमारे माता बहनें सेफ है खाली ये डिपार्टमेंट की वजह से। आज ये ड्यूटी पे रहते हैं और हम घर पे आराम से सोते हैं। या हमारे पे कुछ भी मुसीबत आ जाए, किस में भी मुसीबत आ जाए तो ये 24 आवर्स हमारी सेवा के लिए हाजिर है। और इनसे ये अपेक्षा है कि आगे भी हमारे को ऐसा कोऑपरेट करें और हम भी हमारे समाज की तरफ से आपको ऐसे ही कोऑपरेट करेंगे। कडे चोरी होती त्याच्या मनात एक भीती असते की आता आपल्याला रोज पोलीस स्टेशनला चक्रा मारावं लागेल आणि आपल्याला मिळायची शक्यता आहे का नाही आहे। पण या केसमध्ये जी तत्परता तुमच्या दाखवली आहे का पोलिसनी ते खरंच प्रशंसनीय आहे व मी पंजाबी परिवारातर्फे तुमचा फारच आभारी आहे। आणि या कारणामुळे पोलीसची विश्वासार्हता पब्लिकमध्ये वाढती आहे। तसा आमचा पंजाबी समाज एक छोटासा समाज आहे, पण ते गुन्ह्यापासून अलिप्त आणि एकदम शांत समाज आहे। आपल्या रेकॉर्डमध्ये क्वचितच आपल्याला पंजाबी लोकांच्या विरुद्ध काय मिळतील असे आहे आणि आपलं सहकार्य आपल्याला असं लाभत राहील हेच मी शुभेच्छा करतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।